नमस्कार. आत्मनिर्भर भारत या वृत्त विभागाच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपले सर्वांचं स्वागत करतो. भारत आणि युनायटेड किंगडम अर्थात UK दरम्यानचा म्हणजेच इंग्लंड दरम्यानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित CETA अर्थात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार 15 जुलै 2026 पासून अंमलात आला. 3 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या तब्बल 14 वाटाघाटींच्या फेऱ्यानंतर 24 जुलै 2025ला लंडन इथे या करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आता हा करार लागू झाला आहे. यामुळे भारताच्या जागतिक आर्थिक सहभागाच्या दृष्टीनं एका महत्त्वाच्या पर्वाची सुरुवात झाली आहे. हा करार ऐतिहासिक अशासाठी कारण हा फक्त मुक्त व्यापार करार नाही तर व्यापार उद्योगाला चालना देण्यासह रोजगार निर्मिती आणि सेवा क्षेत्रातल्या नोकरदार वर्गासाठी विशेष तरतूद असा सर्वसमावेशक दृष्टिकोन त्यामध्ये आहे. हा करार भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मुत्सद्देगिरीच्या दृष्टीनंही फार महत्त्वाचा आहे. या करारातल्या तरतुदीनुसार ब्रिटनच्या बाजारपेठेत भारताच्या 99% निर्यात वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असून यामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, रत्न, दागिने, सागरी उत्पादनं आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या निर्यातदारांसह कोट्यावधी डॉलर्सची बचत होईल आणि नवीन रोजगार निर्माण होतील. विशेष म्हणजे ब्रिटनच्या 90 अब्ज डॉलर्सच्या प्रचंड कृषी बाजारपेठेत भारतीय फळं, चहा, मसाले आणि सागरी उत्पादनांना थेट प्रवेश शक्य झाला आहे. या सर्वसमावेशक कराराचा नेमका अन्वयार्थ, व्यापार करारापलीकडे संभवणारे परिणाम, जागतिक परिप्रेक्ष्यातलं याचं महत्त्व, महाराष्ट्रासाठी या करारामुळे कोणते फायदे संभवतात यावर चर्चा करण्याकरता ऑटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योजक आणि निर्यातदार उल्हास जोशी आज आपल्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. भारत UK CETA म्हणजेच